आज खरं म्हणजे उपवर्गीकरण विरोधी आपला हा मोर्चा संपूर्ण महाराष्ट्र आपण भिजून काढत आहोत. परभणीत झाला, लातूरला झाला, जालना झाला, मुंबईत न भूतो न भविष्यती असा झाला. त्याच्या पुढे सोलापूर आहे, धाराशिव आहे, पुण्याला सुद्धा होणार आहे. अनेक जिल्ह्यामधून आणि तालुक्यामधून हे मोर्चे होणार आहेत आणि प्रचंड ताकदीने होत आहेत. आज न भूतो न भविष्यती अशा पद्धतीनं अनुसूचित जातीमधल्या 59 जातींची अभेद्य अशी एकजूट आपण पाहतो. किंवा बाबासाहेबांनंतर पहिल्यांदाच अशा पद्धतीनं सर्व अनुसूचित जातीची मंडळी एका स्टेजवर येऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी एकत्र आलेली आपण पाहतोय. हे खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याचं फलित आहे, हे लक्षात घ्या. आज आपल्याला रस्त्यावर येऊन भांडावं लागतंय. त्या काही एकट्या बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्याने आपल्याला आरक्षण दिलं, अख्ख्या देशामध्ये आरक्षण दिलं. त्याचा परिणाम म्हणून आज SC ST मधली माणसं कुठेतरी स्वाभिमानानं जगत आहेत, त्यात मानेनं आज उभी राहिलेली आहेत. परंतु हे काही मनुवाद्यांना खुपत आहे की मंडळी आज आमच्या पुढे जातात की का अशी भीती वाटत आहे. आणि म्हणून ही मंडळी आपल्याला आपलं आरक्षण काढून घेण्यासाठी विविध कृत्या करत आहेत आणि त्याच्यातलंच एक षडयंत्र आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आणि म्हणजे आपसामध्ये भांडणं लावून द्यायची आणि मग कधीही आपण एकत्र येणार नाही अशा पद्धतीनं ही मंडळ करत आहेत. मी माझ्या नातन भावांना सांगू इच्छितो, आजपर्यंत आपण सर्व एकत्र गुन्हा गोविंदांना एका ताटामध्ये खाल्लेला आहे. या मनुवाद्यांनी तुमची डोकी भडकवली असतील, परंतु विचार करा की या इथे ज्यांना घेतलं त्यानंतर त्यांचे काय हात केलं. इथे उद्धव ठाकरेंचं उदाहरण मी देतो. 2 जागा शहरात त्यांच्या पक्षाला त्यांनी सत्तेपर्यंत नेणं, आज त्यांचे काय हाल केले, उद्या तुमचे सुद्धा कुत्र्यासारखे हाल झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही. आणि त्यामुळे उगाचच वाहत जाऊ नका. आज आपली जी अभेद्य एकजूट आहे, एकजूट अशीच ठेवा. जय जवान, कोणाची माय आपल्यावरती अन्याय अत्याचार करणार नाही. तर आपण पाहतोय की 1 महिन्यापूर्वीच एक दळवी नावाचा मातंगाचा पोरगा कामावरती एकाकडे होता. त्याने ऐकलं नाही म्हणून अत्यंत वाईट पद्धतीने त्याचा बीडमध्ये अत्यंत घृणास्पद पद्धतीने त्या मालकाने खून केला. एकही माणूस तुमचा गेला नाही. आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते, आमचे बीडचे जिल्हा अध्यक्ष वीर पुरुषोत्तम आणि इतर सर्व मंडळी गेली. आम्ही कोर्टात केस दाखल करायला लावली. त्याच्या बायकोशी मी स्वतः बोललो. तिला तिचं कच्चं घर ताबडतोब तिकडे असणाऱ्या सोशल वेलफेअर डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याशी चर्चा करून ताबडतोब घरकुल पास करून दिलं. 4.25 लाख रुपये पास करून दिले. एकही तुमचा नेता तेव्हा असं बोंबलणार आला नाही. ही परिस्थिती आहे. आपण एकत्र राहिलो तर इथे आपण टिकू, नाहीतर आपल्याला हे एकेकाला कोपऱ्यात घेऊन परत एकदा गुलामगिरीमध्ये टाकतील, हे लक्षात घ्या. आणि त्यासाठी आपल्या सर्वांची एकजूट महत्वाची आहे. आपला मुख्यमंत्री म्हणतात की मी काय करू, सुप्रीम कोर्टात निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाला जो निर्णय दिला आहे आम्हाला सुद्धा वाचता येतो. त्यांनी त्या इच्छित ठरवलेला आहे. ज्या सरकारांना करायचं असेल त्यांनी करावं, सर्वांनी करायलाच पाहिजे असं काही आदेश दिला नाही. आणि जर असा आदेश दिला असता तर मग
पण ते होत नाहीये. त्यामुळं फडणवीस तुम्ही आम्हाला फसवू नका, आमच्या नादी सुद्धा लागू नका. कारण आज हा संपूर्ण अनुसूचित जातीचा माणूस 2011च्या जनगणनेनुसार 18% या महाराष्ट्रामध्ये असणारा आणि 2027 मध्ये माझ्या मते तो 20%पेक्षाही जास्त होईल. एवढं पॉप्युलेशन असलेल्या माणसाला जर तुम्ही उडावर घेतलं तर पुढच्या इलेक्शन मध्ये तुमचं काही खरं नाही. 20% SC आणि 20% मुस्लिम यांची तुमच्यावरती बायकॉट टाकला तर आपण कुठं जाऊ याचा पत्ता लागणार नाही. त्यामुळं उगाच हुशारा करण्याच्या प्रयत्नात राहू नका. तुमचा नाव आम्ही तुमच्यावरतीच पैठवलाय. तर तुम्हाला वाटलं नव्हतं आंबेडकर वाद्यांना एकटं पाडू आणि इतर जातींना आपल्याकडून घेऊ, हे जर तुमचं षडयंत्र होतं ते आंबेडकर वाद्यांनी हाणून पाडलेलं आहे. आणि त्यामुळं माझं या सरकारला आव्हान आहे की आम्ही जंतर मंतरची 17-18 वर्षाची पोरं नाही की तुमच्या लाठ्या काठ्याने मार खायला. जर हे उपवर्गीकरण करायचं ठरवलं तर या महाराष्ट्रामध्ये एकही तुमचा आमदार रस्त्याने चालणार नाही आणि तुम्हाला सुद्धा बाहेर पडू देणार नाही, हे स्पष्ट सांगतो. त्यामुळं या अशा पद्धतीनं, कारण ही सर्व आंबेडकरांची औलाद आहे आणि ही औलाद आपण पाहिलंय की यांचा इतिहास वेगळा आहे. हे सबसे निराले आहे. 1811 पासूनचा इतिहास बघा, मला कळलं काय झालं. 2018ला पहा काय झालं. नंतर आमच्या नादी लागा, स्पष्ट सांगतो. आणि त्यामुळं जास्त काही तुम्ही पावसात भिजत आहात. अनेक विषयावरती बोलण्यासारखं आहे. फक्त एवढंच सांगतो की दिल्लीमध्ये त्या लहान लहान मुलांवरती तुम्ही अत्यंत घृणास्पद पद्धतीने पोलिसांनी अत्याचार केले, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि त्या सर्व मुलांबरोबर आम्ही सर्व समाज, महाराष्ट्रातला SC समाज त्या मुलांबरोबर आहे, हे इथे मी जाहीर करतो. त्यांच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देतो. आणि या इथे सरकारने परत जर त्या मुलांना हात लावला तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. कारण छोट्या छोट्या पोरांना जे उद्याचं या देशाचं भविष्य आहे, जे स्वतःचा हक्क मागतात की आम्हाला आमच्या परीक्षा तरी नीट घ्या, प्रत्येक गोष्टीमध्ये फसवण्याचं तुमचं जे षडयंत्र आहे ते थांबवा. आणि याच्यासाठी जर तुम्ही त्या लहान मुलांवरती अन्याय अत्याचार करणार असेल तर हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामधला प्रत्येक तरुण त्या सर्व दिल्लीमधल्या मुलांबरोबर आहे. गरज लागली तर या महाराष्ट्रामधून लाखो पोरं आम्ही दिल्लीला पाठवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे भारत सरकारने सुद्धा या बाबतीमध्ये ताबडतोबीने निर्णय घ्यावा आणि त्या मुलांना न्याय द्यावा. आतापर्यंत 110 वेळा यांचं सरकार आल्यापासून पेपर फुटलेले आहेत, वेगवेगळ्या परीक्षांचे पेपर फुटलेले आहेत. ही काय मजा झाली? तुम्ही कोणासाठी पेपर फोडता? तुमच्या असणाऱ्या लोकांना पेपर देता आणि त्यांच्या पोरांना पुढे आणण्यासाठी तुम्ही खोटे नाटे धंदे करता आणि त्याच्यामुळेच तुम्ही त्या शिक्षण मंत्र्याला काढत नाही आहात. कारण तुमचे असणारे कार्यकर्ते, इतर तुमच्या संघटनांचे कार्यकर्ते, त्यांच्या पोरांना डॉक्टर, इंजिनियर बनवायचं, इतरांचे प्रयत्न तुम्ही करताय. तो आता इकडचा भारतातली सारी जनता आता जागृत झालेली आहे. आता तुमचे असणारे अंधभक्त सुद्धा आता त्यांना सुद्धा समजलेलं आहे की या इथे फक्त आम्हाला मूर्ख बनवण्याचा हा धंदा इथे चालू होता. त्यामुळं भारत सरकारला सुद्धा माझं सांगणं आहे,
त्यांच्या मागण्या मान्य करा आणि ताबडतोबीनं त्या धर्मेंद्र प्रधानला शिक्षण मंत्री पदावरून हाकलून द्या, ही सुद्धा आमची मागणी आहे. आणि त्याचबरोबर या उपवर्गीकरणाला विरोध आहे. जर आमचं एक संघ एक दिलाने आम्ही राहत आहोत, अत्यंत चांगल्या पद्धतीने गुण्यागोविंदाने हा महाराष्ट्रामधला एसटी समाज एकत्र आहे. मी बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेलं आहे की हा एसटी समाज हा काही अनुसूचित जाती नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला डिप्रेस क्लास म्हटलेला आहे. म्हणजे एक दलित वर्ग अशा पद्धतीने ज्याला बाबासाहेबांनी संबोधलेला आहे. परंतु संविधानामध्ये फक्त त्याची नोंद अनुसूचित जाती म्हणून झालेली आहे. पण तो बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे हा संपूर्ण एक वर्ग आहे. अनुसूचित जाती हा एक वर्ग आहे आणि त्यांचे प्रश्न सारखे आहेत, त्यांच्यावरती झालेले अन्याय सारखे आहेत. फक्त त्यांच्या जाती त्यांच्या कामाप्रमाणे पडलेल्या आहेत. जो कामाशी निगडीत आहे त्याला जन्मकाळ म्हटलं जातं, जो ढोराशी निगडीत आहे ढोर समाज म्हटलं जायचं. अशा पद्धतीनं या बिझनेस क्लास मधल्या लोकांना त्यांच्या कामावरून नाव पडली आहेत. ती काही वेगळ्या जाती नाही आहेत, हे लक्षात घ्या. कारण या इथं जाती फक्त 4 वर्णामध्येच येतात की एसी हा या 4 वर्णाच्या मध्ये नसलेला. म्हणजे तुम्हाला माहित असतं की 4 वर्णामध्ये ब्राह्मण, त्यानंतर तो क्षत्रिय, तिसरा व्यापारी वैश्य आणि चौथा शूद्र म्हणजे ओबीसी ज्याला म्हटलं जातं. तेली, माळी, कोळी, कुणबी हे येतात. आम्ही या जाती वर्णामध्ये येत नाही आणि त्यामुळे बाबासाहेबांचं म्हणणं होतं की आम्ही ही सर्व मंडळी एक जाती एक जिन्सी आहेत, होमोजिनियस आहेत. आणि याचं जजमेंट 2004 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसने सुद्धा दिलेलं आहे. दुर्दैवानं यावेळचं हे जे जजमेंट आलेलं आहे हे 6 वर्षाचं एक असं आलेलं आहे. पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, सुप्रीम कोर्ट असो किंवा इतर कोणी असो, या देशामध्ये सर्वात मोठी ताकद कुठची असेल आणि सर्वात सार्वभौम ताकद कुठची असेल तर ती या देशातली जनता आहे. जनतेला नको आहे म्हटलं तुम्ही आमच्यावर ठोकू शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझं सांगणं आहे की आपली अशी अभेद्य एकजूट ठेवा. याच्या पुढे सुद्धा आपल्यावरती अनेक अन्याय अत्याचारचे प्रसंग आले, वेगवेगळ्या आपल्या मधल्या असणाऱ्या भावंडांना आले. एक दिलानं एक विचारानं त्याला करण्यासाठी आपली ही अभेद्य एकजूट अशीच कायम ठेवूया ही अपेक्षा करतो. आणि आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण पिंपरी चिंचवडवासीय या पावसाची तमान वाहता इथं आलात. या इकडे असणारे सर्व कार्यकर्ते माझ्याबरोबर आलेले, या चर्मगाड समाजाचे बाबूराव माने, अनेक त्यांचे कार्यकर्ते इथे आहेत आणि सर्वच वेगवेगळ्या गटामधून असणाऱ्या आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते, या सर्वांना मी धन्यवाद देतो की आपण सर्व एकजूट करून खऱ्या अर्थानं परत आंबेडकर चळवळीला एक दिशा आणि गतिमान करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद. आणि अशीच ही एकजूट कायम ठेवा एवढंच मी इथे आपल्याला विनंती करतो आणि आपली रजा घेतो, माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय भीम.